प्लास्टिकचं सगळ्याचं काढावं लागेल ना. डबल आहे गुतलेलं आहे म्हणून काढ राहील तुम्ही. कातरून काढ राहील. माझ्याकडे एक कुंडीचं ते कोणती ते चल काल हे सगळं लावून घेतलं वेल्डिंग करून. सगळं हे जे हुक येते हे अडकवायसाठी डायरेक्ट वेल्डिंग केले आणि त्याला कलर पण दिलाय कारण सगळं काळं काळं झालं होतं. म्हणलं आता फायनली याला अडकूनच टाका कारण खाली राहून पण आता खाली ठेवून 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 चांगली वाटत नव्हते. एक जळालं. एक एक दे पप्पा जे देते ते दे तू. याला खाली काढून काढून पाणी द्यावं लागत आहे. पुरत्यांबरोबर कुंड्या पाणी देऊन देऊन दे. एक 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 पाणी देऊन मग मम्मीच्या हातात दे रुद्र. ए पाणी देऊन दे रुद्र पण. ही वाली दे. शेजारची दे मग. पाणी देऊन मग वर घे. इथे काम करतो आणि प्लंबर कोणी नाही एक टोटीची तर काढून घेतो कोपऱ्यात. बस झाली एक एकच ग्लास. त्याला जास्त पाणी नाही लागत. खाली नको सांडू. लय छान येते हिरवं हिरवं गारे. इथे ते हाय ते केसाच हवा लागत नाही त्याचाच वाचता व्हायला वाटाने हेल्मेट घातल्यावर मग तब्येत वरून मारायची बारी. मग दे बाई दे ते दोन दे तेवढं. वाईट द्या मला चेन सेट करून वाईट द्या. कुठं ते पाणी घातलं मला द्या. रुद्रला म्हणा खाली जिन्याला एक अटकवलेली कुंडी तेवढी घेऊन ये. भारी दिसते. आर्यनला खुर्चीची जरूरतच नाही. आर्यनलाच अडकवायला थोडं कमी पडन. आर्यनला नाही लागायची खुर्ची. अर थोडस तू घे वर एक आता हिरवी घे. चल ही ग्रीन घे. जिन्याला एक कुंडी अडकवलेली अशी ती घेऊन ये वरती. मध्ये मध्ये त्याच्या शेजारी. नको नको थांबा. पोरं दे ना आता खाली आले. पोरं आता मला कामाची गरज नाही. चेन सेट करा तुम्ही इकडे या. मला चेन नाही चेन सेट करा. शाबास आता काय हो. फक्त वाकड तिकडे झालं पाहिजे ना दादू. असं दोनच लाईन लावा. दोनच लाईन लावा. कोणते पुढे एक लाईन आहे अजून. तीनच लाईन लावा. मागं दोन नका लावा. एवढं डोक्यावर तरी माणूस सुखाने बसेल. नाही तर टेन्शन मध्येच नाही. डोक्यावर तांती तलवार म्हणले हो. हा पलीकडे पलीकडे मध्ये बाय व्हाईटला राहून. इथं दादू इथं इथं. मध्ये वाईट ना. मध्ये वाईट घेतलंय पुढं असं. डिस्टन्स सेम नाही का सगळ्यांचं. काय आता ते लावणार आणि नाही ठीक आहे सर. आहे थोडंफार झालं. थोडंफार झालं. दोन ग्रीन आहे ना. आता ये व्हाईट लिहिलं. चलो नाही हा व्हाईट घे दादू. आणि फ्रंटला लाव राहिले. आता फ्रंटला लाव जाऊ.
जा रे, आज येईन संध्याकाळी लाईट फुल आता. झाले का तिकडे राहिले ना पुढं आता फ्रंटला. बरं हा मनी प्लांट पुढे घे झाल्या तिथं फ्रंटला. हा वरावर उभा पडला का मला असं वाटतं खाली दम कोण पडला ना. जाऊन दे, फोटो दे डोकं एखाद्याचं. डोकं नाही पडायला पण झाड फुटलं. घे घे. नाही काय नाही म्हणत लागत त्याला. अरे हवेने काय होऊ शकतं. नाही हा. काय ते आहे ते. काय होईन ती होईन, आर नाही तर पार केलंय ना, जाऊ दे. इकडे घे रे शेजारी इकडे. थांब थांब हीच घे. ती नको हीच घे. ते राहिलेच शेवटी. याच्यामध्ये सगळं खत मिक्स केलेलं आहे ना, हे मातीत सगळं. याला खताची त्याची जरूरत लागते, आपण आणून देतो लावून, आणि बाई जाळाली आणि येतच नाही तर घरीच येत नाही तर. थांब अजून लावायचे ते. जाऊ नको रे. तू पप्पाला बोलव रे. बोलव पप्पाला तू. काय आला पप्पू फोन 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 बंद करा म्हणा 10 मिनिटं. हे काम असतं. बोलून दे फोनवर. बोलून दे. बोल राहिले मग असं कुठं मध्ये म्हणायचं. काही ग तिकडं पुढं 2 लावायचे होते ग अजून. जाऊ दे आता मध्ये आधी परत आले ना ते मग आपण करून घेऊ. एवढ्या किरकोळ कामासाठी कोण नाही येत बाई. नाही कशाला येते ना ते दुसऱ्या कामाला. हे काय राहिले आता, सारं झालंय. काय राहिलं. हे असं असं वाकड तिकडं होते म्हणून त्यांना म्हणते बोलव होते. पप्पाला, बोलव. ठेवला फोन आता. बोलव रे. बोलव ते द्या करून मला. तर पहा मस्त अशी बाल्कनी सजली आहे, छान दिसते. आता तरी उन्हाळा आहे थोडासा. आता पावसाळ्यात आणखी ज्यावेळेस हे ज्या याच्यातले जे हँगिंग प्लांट आहेत ते खाली येतील ना असे थोडेसे एवढ्या हाईट पर्यंत, त्यावेळेस आणखी छान दिसणार. जसं की हा बघा जास्त ढकळलेला आहे. तर बरेचसे असे झाडे आहेत की त्यांना कमी पाण्यामध्ये पण ते छान असे मतलब हे होतात, त्यांची ग्रोथ होती. आणि काय काय असे आहेत की त्याला किती पाणी दिलं. आता इकडं बघा 1 2 3 झाडं अशी आहेत की त्याला किती पाणी वगैरे दिलं तरी पण ते सुकल्यावानीच येतं. म्हणजे त्याच्यावरती थोडंसं हलकंसं जरी ऊन आलं तर त्याला जमत नाही. काय काय आता हे जे प्लांट आहे ना, हे वाले, तर याला पाणी दिलं नाही दिलं तरी ते छान राहतात. 2 दिवसातून एकदा 2-3 दिवसातून एकदा उन्हाळ्यात त्याला पाणी द्यावंच लागतं. हे पण पान जरी कुठं पडलं तरी ते वाढून येतं. त्याला पण कशाची काही हे नाहीये. म्हणजे बरेचसे असे माहितीचे झाडं आहेत की ते पाणी नाही देऊ हे एक ग्रोसेलाचं, लक्ष्मी प्राप्तीचं, याला पण पाण्याचं म्हणजे एवढं काही हे नाहीये. नाही दिलं तरी पण ते थोड्याशा उन्हामध्ये म्हणजे हलकसं जे ऊन येतं ना त्याच्यामुळे ते आरामशीर जगतं. काही असे झाड आहेत की ते नवीन आणलेले आहेत, त्याची एवढी आयडिया नाहीये. तर त्याचं लगेच आता हे 2-3 झाडं नवीन होते, 1 2 3 4 ह्याला इथले 5 हे सगळे. तर त्याची आयडिया नव्हती, ते लगेच असे कोमजल्यासारखे झाले येतं. पण बरेचसे चांगले येतं. जेवढे जगतील तेवढे पाणी द्यायची तर काळजी घेऊ, नाहीतर नंतर आपले मनी प्लांट जिंदाबाद सगळीकडे 12 महिने ग्रीनरी देणारे लावून टाकायची सगळी. पण भारी दिसत आहे ना, छान वाटते मस्त. झुला आता त्या कोपऱ्यात ठेवावं लागेल आपल्याला तिथं. याच्यामध्ये गोल्डन कलरची लाईट आणून टाका वरती लाईन वाईज. पार्टी टाईप दिसन डायरेक्ट. लावू लाईट पार्टी चट. गोल्डन कलरची हे का सगळी का व्हाईट गोल्डन गोल्डन व्हाईट नाही. लावून टाकू. काय म्हणतो बोल. दिवाळी सारखं दिसत. गोल्डन वाली लाईट लावून टाकू मग. काय यांना म्हणायचं बसलं लगेच बसवायला लगेच माणूस पाठवते लावायला. सांगायचं बसलं का लगेच रेडी. तू म्हणली ना कॅक्टसला नाही द्यायचं पाणी. हाय पण चालू आता उन्हाचं सुकत इतकं द्या. कॅक्टसला आणि पाणी म्हणले आता ती काय याला देत नाही जास्त पाणी. कॅक्टसला पाणीच नाही लागत. मग काय तसेच येऊ द्यायचे का? मग ते रेगिस्तान मध्ये कसं काय राहतं. मग हे थोडी हे दुसरं रानटी असतं वेगळं. ही व्हरायटी बाहेरची झाल्या.
पहा थोडासा वेगळ्या लोकेशन वरून दिसत असन. कुठली लोकेशन ओळखा पाहू, मी तर पुढे दाखवणारच आहे. तुम्ही म्हणता काल सख्या बहिणी सख्या जावा कुठं गायब झाल्या, व्हिडिओ नाही आला, लाईव्ह नाही झाला. तर मग आता ही लोकेशन कुठली पहा ओळखा. पर याच्या अगोदर तुम्ही पाहिली पण असन. हे बघा काय कुठं आलोय आम्ही. हा ध्रुवाचा आणि रुद्राचा लय नाच चालला होता. छकुली मावशीकडे जायचं, छकुली मावशीकडे जायचं. ते बघा 5 वाजलेत मस्त एकदा अगं बघा इथं साफसफाईचं काम चाललंय बघा. सगळं दाखवते बाई. चंदन कस्तुरीचं पिल्लू दाखवायचंय. मस्त पावसाचं वातावरण झालंय पहा, ऊन नाही. हा दाखवते कामाला घ्या दाडून. अगं बाई ग, याच्या आधी मी झाडून घेतलं तवा का ग. काही दोघी एकाच कडाला कुठं झाडीता, कडाला वाण थोडं. बघा पाहुणे आलो आणि पाहुण्यांच्या घरी झाडून घ्यायला लावून राहिले आम्हाला. परत वाऱ्याने ओढून येतं इथे. जाऊन त्या झाडीत राहा मग, बोर नाही व्हायचं आहे का नाही. इकडे हिच्या कोंबड्या बिमड्या, ह्या कोंबड्या सोडलेल्या आहेत सगळ्या. कोंबड्यांचं मस्त आणला दिवसभर नाही ना सोडीत ग. मोकळ्याच कुत्रे बित्रे खातात का नाही. वय ग कुत्रे बित्रे खातात का याला. हिचा मस्त पसारा आहे बघा. गाया म्हशी, इकडे कोंबड्या, 2 कुत्रे आहेत बघा तिकडे ते बसलेले आहे बघा. ते 2 कुत्रे, ह्या कोंबड्या. केळीला काय केळं, आमच्या इथं बी केळं म्हशी येतात बाई झाडाला. कोंबड्याला येत बरं का हिच्याकडं. यांना काय टाकलंय का खायला. हे खाद्य तांदूळ आहे ना. हा तांदूळ आणि हरभऱ्याची का काय डाळ आहे. दाजींचं तिकडं बघा मका तोडू राहिले. तर मका का काय आहे, गवत आहे काय ग. गवत तोडू राहिले तर कशाला तोडीत हे वय ग. गवत कशाला तोडू राहिलेत म्हणलं. आणि पुदिन्याचं काय तू हे विकायला नाही ना पुदिना. आता उन्हाळ्यात लय भाव असन ना ग. हा ना बरं आहे मग काय. त्यात कचरा बी नाही लय मोठा साचलाय का. म्हशीला हे झालं आपलं, गायला पिल्लू झालं का ग. रात्री मग तुम्ही नव्हते काय तवा. भाऊ बहीण आणि एक गोर. भारी पिल्लू आहे बर का. चप्पल नाही ना ग पायात. लय खडे घाली ते बाय कुरकुरे. हे काय छोट छोट पिल्लू झाले गायला. रात्री झालं काल झालं परी. मग लय भारी हो. हा हा ना लय छान झालंय पण है ना. गोर गोर पाणी पांढरं पांढरं भुसक निसतं. पर त्याला आंघोळ घालती नाही तू. त्याला टिक्का लाव ना परी, लय छान दिसन उभा असा. हा लगेच आणती काय. आण बरं. आमची परवले नादी की बाई. आंब्याचे झाडं इनी पण लावलेले तसे छोटे छोटे. आता मोठे होते तेव्हा पाऊस पडा बाबा यांच्या इकडं. इतकं वारं एक माणूस उडून जाईल असं वारं सुटलंय फार सगळीकडे. एवढं भुर 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 वारं निसतं. कोंबड्या बघा गावरान कोंबड्या आजकाल बघायला मिळत नाही. पण हिच्या 100-200 कोंबड्या पण येतं. मागे वावरात तर तिकडं. अगं बाई ते चंदन कस्तुरी बघा ताई ना तुम्हाला दिसतेत का. बघा झूम केलं बघा कुठं फिरू राहिलेत. चंदन कस्तुरी ते पिल्लू बी एक त्यांचं तिकडं बघा. आता ते तमाशा बघा कुठं गेलेत पार. बाई 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 लयच लांब गेलेत चरायला. इथं काय सगळं त्यांचंच आहे आजूबाजूला. त्याच्यामुळे भांडणाचा काय पाया येत नाही. इथं सगळं आजूबाजूला शेत त्यांचंच आहे. तरी दाजी म्हणत होते आमची मका नाही ठुली पेरलेली. लसूण काय केला खाल्ला काय सगळा कुठं. अच्छा ह्यो लसूण वय. हा ह्यो लय लसूण झाला गाडा तुला. पण लय बारीक झाला ग. काच लय बारीक आहे आमचा लसूण. बघ कसं केवढा मोठा आहे. हा काय लावती टिक्का. काय नाव ठेवलं त्याचं. राधे का राधा. राधे. अगो अगो लय आगाव दिसतय ती. हा धरून नाही देत बघ ना किती आगाव आहे. हा जाऊ दे तुला लाटणीत मारेन बाळाची. नको नंतर लावू आपण. मम्मी असली ना मग लावता येईल. तुला येऊन देतील जवळ. जाऊ दे नंतर तिच्या आई जवळ आहे. तिची आई मग कर मग हे करून तुला.
लसूण बाराच झालाय. तुझी माका कोणती खाल्ली का चंदन कस्तुरीनी? हा बघितलं बघितलं मी बघितलं. जपारी हाकलून आण पळ त्यांना बघून दे. लय दिवस झाले आपल्या ताईंनी चंदन कस्तुरी नसते बघितले. हा तेच राहिलं बाय आता. अंड्याला नेऊ ना बघ ना काय ते भारी वाटत अगं वातावरण अशा हिंडतानी. आणि दारात ते टिंब टिंब केलेलं बिलं आपण त्याच्या वेळी ना आपल्या कोंबड्या दिल्या का आपली झाडं खायची. आपली बाहेरची प्लांट काहीच नाही ठेवणार ते. रोजचे अंडे इतके अंडे निघत होते ना कटाळा यायचा. कट्टाळा यायचं तू आम्हाला का नाही बोलवलं दिले पाठवून. ते तवा येत होती तवा तू दिन म्हणले त्याच्यावर तुला सांगते एक सुद्धा अंडा नाही कोंबडी देत बघ. बाकीच्या कोंबड्या खाऊन घेते. खरं काय नको बाय आम्हाला कोंबड्या. तुझे दाजी ते नाही अगं नाही तुला माहिती ना त्या कोंडल्यावर त्यांना मोकळच सोडावं लागत. ते वासरू सोडलं त्यांनी तर आपण कशा वेळेनं कोंबड्या दिल्या सोडलेली नाही होती. वासरू मोकळीची मोकळचे नाही अजून. दावच नाही त्याला. आपलं आमच्याकडे कोंबड्या येतात बऱ्याच आम्ही त्या आमचं नाव त्या कोंबड्यांचं नाव स्वातीने महाराण्या ठुलतं. आवाज दिला तरी पळत यायच्या आशा होत्या. पण त्या तिकडे जंगल विलावर राहायला गेलो की त्याच्यानंतर त्या हा काही ह्या पण येतात. या या सगळे आमचे झाडं खायला लागले. ते कोणत्याच झाडे ठुत नव्हत्या तेव्हा आले 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 अगं ग ग ग ग या या ते चला, या 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 हा काही चक्क व्ह्यू राहिलं. चला या 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 कोंबड्यांची टीचर स्वाती अक्का आहे स्वाती तवा कोंबड्यांची टीचर. स्वाती माग कोंबड्या पाळायच्या होता बाबा मागून स्वाती माग आमच्या होत्या तेव्हा. टाकणार आहे माणसाला कोंडायला काय नाही कोंडून ठेवायला. आपले बाबा आहे ना कुत्र झालं कोंबड्या झालं त्यांना कोंडून नाही आवडत. कोंडून आवडत नाही ते चोगडू सोडून. आणि यांना मोकळं सोडलं ना आपल्या इथं झाडं आहे ते काय करतात झाडं सगळे गवत बिवत सगळं आम्ही त्याच्या महिना तिकडे राहायला गेलं ना 3-4 महिन्याने त्या कोंबड्या देऊन टाकल्या. आणि कुठं चांगल्या जागेत येऊन घाण करतात कोंबड्या. हा वाटते ना तुला नाही दाजीला विचारतोय लय मोठा आहे बस त्यांना खायला कशाला राडा करते तू वय ग. अक्काने चंदन कस्तुरी कुठून हाकलून आणले बघितलं का. आता चंदन कस्तुरीच्या बाळाचं नाव काय ठेवलं ग तुम्ही? आई ग अगं ते 2 मेले ना रामकृष्ण हरी ठेवायचं होतं पण ते 2 मेले आणि एकच जगलं. इकडे इकडं आण त्यांना इकडं आण. चंदन कस्तुरी गेले बाई घरामाग. ते बघ आले त्यांचं पिल्लू बघा. ते पिल्लू आहे बाबा एवढं झालं बाई लय लवकर. बघा बघा ताईंनो हा. आणि इथं किती पांढरे शिपीत आहेत ग स्वाती. आपल्या इथं कमळ असे काळे काळे शिपीत राहायचे हा. ते का ते अजून महिन्याभरात तर ते यांच्या एवढं दिसन. आई ग अजून 2 जगले असते तर लई मोठाले झाले असते ग. काय ए बा दम लागला ना त्यांना फार. या 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 कस्तुरी आवाज ऐकला तसं करते ते. ए हो बा लाले आणि याचं काय नाव आहे का? लाले आणि सुंदरी. लालू आणि सुंदरी. ए अरे बाबांना हाय का ओळख? ऐ दाजी तर म्हणते ये पहिले तू तिने तुझ्या बहिणी तिकडे नेऊन गाले. इतकं येड्यावाडी करतात का इथं बीला. ए चंदन कस्तुरी चंदू कसं गोजीरानं पिल्लू होतं ग. अजून 2 असते किती भारी दिसले असते ना. नको पकडू बाई नको ग. पिल्लाला पकडून देतो पिल्लू. बघा ना तुम्ही आता केवढं झाले. नको पकडू करू. अजून 2 असते ना किती छान दिसले असते ग. एका पायात धरीत नव्हतं जलमलं तवा. आणि एका दुसऱ्याला काय झालं ग अचानक पाण्यात बुडून नेलं. पाण्यात बुडून. एकच पिकलं बघ आता. ते अंडे दिले आमचं चिंटू खायचा म्हणून इकडे दिले म्हणलं पिल्लं होते ते. आता आम्हाला परत का शिंग पाऊस पडल्यावर नेऊ का? मका पेरलेली खाऊन घेतली. मग आता पाऊस पडल्यावर नेऊ आम्ही. आमच्या इथे थोडं शेती बिती झाली ना मग घेऊन जाऊ. काय नाही होत आता इकडून जाते इकडून येते. हा ना पण इथं भांडणाचं पाया नाही आहे ना तुम्हाला. नाही ना आम्हाला काहीच पण नाही इथं. आणि मग आम्ही एकटेच आहेत. आणि मग भांडणाला कोण नाही. आजूबाजू कोणाचं काय खाल्लं तर तुमचंच खाते. इकडे कोंबड्याची शेड आहे. कोंबड्याच्या शेडाचा वास नाही येत का ग तुला? दाई सवय झाली काय? नाही खाली आहे वरती वर आहे घर ना. फिक्स झाला का वास नाकात? तुम्हाला येतो का? नाही आता नाही येते. हवा आहे खेळती खाली आहे कोंबड्याची शेड. आता त्यात कोंबड्या आहेत का? हा हा
कोंबड्याचं शेड असल्यावर वास किती येतो कोंबडा. हा अयो कोंबड्यात बघून आणला काय परी हे गावरान आहे का ग होय ए, कुक्कू गावरान आहे का ह्यो प्युअर गावरान अरे वा पांगळा केला अगं शॉटगन चालवतो. ते थांब मला पहिले. चालतच नाही. छोटाले पिल्ले घेतले होते ना तू नाही. चल चालतं नाही आता. हा ना चल चालतं नाही. ए ती सोडून हात धपाळा तुम्ही वाऱ्याने झाडी ताण परत होतय अग परत माग येतय कुठं गेले ग ते चंदन कस्तुरी कुठं गेले काय भैयाला फोन केलता का ग येतो म्हणला ना येऊन दे मग काय आवाळ आलंय बाय मस्त आता पाऊस जर आला तर भारी वाटत नाही का ग वातावरण थंडगार होऊन जाईल काय हवा आहे बाय तुमच्या इथे पर माणसाला उडून नेईन असं ना आमच्या इथं हवा नाही हवा झाडवर फेकून बघा झाडू सुकत. खरं काय आम्हाला इथं पान नाही हालत झाडाचं संध्या अशा टायमाला एवढं जण करत लय गरम होत होत इथं लय हवा आहे आपण इथं झोपू बाहेर का नको वर काय आला इथं भारी वाटण खाली बाई तुला आठवतो का ग घराचं अरे भांडूला काय येड्यांनो घरीदारी तेच एकदा इथं घराचं काम चालू होतं म्हणजे उभाच राहिलो होतं घर आणि आम्ही आलो बाई इथं सगळेजण भैया आम्ही सगळेजण आलो आणि इथंच काहीतरी मला असं वाटतं बिर्याणी का काय केली स्वयंपाक इथंच संध्याकाळी झोपलो आतरून वगैरे टाकलो जी 2-2:30 वाजता कुत्रे भोकायला लागले तुम्हाला सांगते बाय 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 इतकं घेऊन अख्खी रात्र आम्ही बसून काढली कोण निकिता होता निखिल होती का प्रतीक्षा होती का ग निकिता प्रतीक्षा म्हणजे माझ्या मावशीचे तिन्ही मुलं आणि आम्ही अख्खी रात्र आम्ही बसून काढली सांगते सगळं सोनं नाणं काढलं आम्ही सगळे फोन बिन एका गठुड्यात बांधून इथं गाडी होती त्या गाडीमध्ये ठेवलं गाडी लॉक केली पण काही म्हणता चोर आलते आहे ना फिरत होते बॅटरी की अशा खुललेल्या दिसल्या भैयाने बघितले का भैया उठूनच बसला तो झोपलाच नाही तिथून पुढं आणि ते कुत्र्याच्या भोकण्याने आम्हाला कुठं झोपी तेव्हा हे नव्हतं का एवढे हे घर घर होते ना आम्ही अक्षरशः बसून रात्र उजळवली की आथरून टाकलो होते या पटांगणामध्ये बसून कुत्र खेळते तिथं बसून रात्र उजाडावली सांगते आणि सकाळी 6 वाजताच घरी पळून गेलो ब्रश सुद्धा नाही केला आमच्यात सगळेजण म्हणलं नको बाई तुझ्या घरी म्हणलं रात्रीचं अख्खी रात्र उजाडावली आम्ही बसून अख्खे सगळ्यांनी आणि त्याच्यात भैया म्हणायचं आले गेले इथं जवळ आले जवळ बॅटरी की खुली त्यात अजून घाबरून द्यायला ते तर लय येडं आहे आमचं आलं का लगेच सुरू होईन आता ते म्हणायचं इथं जवळ आले जवळ सगळं सोनं काढून रुमालात बांधून गाड्यांनी पॅक करून ठेवलं नाही का गाडीमध्ये परी टायर उचल बाय हा असं म्हणत जायचं आई मला काहीतरी बोलायचंय मग मी तुला देत जाईन बोलायला बरं अरे तुझ्या लग्नाचं काय झालं सगळे विचार राहिले तर हा ते लग्नाचं काय झालं सांग बाबा ते सगळं खरं आहे पण आता ते लग्नाचं काय झालं सांग राव अरे सगळेजण विचारित हाय का मग चोकले विचार ग याला काय बायको बघितली काय तो येता यायला ढिसक्या काय म्हणतो तो अगं लग्नच करायचं म्हणतोय ते 2 दिवसापासून बायको तुला आणि ते म्हणतो लग्न नाही केलं देव त्याला काहीच देत नाही आता येऊ शकत बायको करायची का खाना कोण बनवीन म्हणतो खाना आता आहे ना तुमची मेड दिसलं प्लेन दिसलं बघा आता ते पोरं किती आनंदी झाले प्लेन बघून 2 जण आमच्या ध्रुवला लय आवडतं प्लेन फायटर जॅट त्याच्यात गप्पा असतात त्याच्या निसत्या कुठे गेलं तर हरवलं का बळात परत बाहेर निघत ते काय छोट हे का कोण मध्येच ठेवलाय का असं काय याच्या खाली अगं बाई अगं मग काढायला ठेवायचे मधीच कचरा तसाच पावसामुळे खालून पाणी नाही जायचं काय अगं पण कागद त्याला काय 10 रुपये शोधले ठेव झाकून हे कांदे सरडे नाही दे बाई हा ठेव बाई झाकून सडून दे सरडे तरी 10 रुपये शोधले तुमचेच असणार ते ठेवून
याच्या पुरा किती भारी होतात त्या दिवशी केलं तुम्ही. मी चालले घरी खेळायला. आणि मग तुला येतो मंगळवारची या हा एक डांगर भोपळा हा आणि मग ती पुढच्या मंगळवारी आम्हाला पुऱ्या करून आणि खरं काय असं आहे का काही. मला नाही आवडत यांना लय आवडत आहेत. मला नाही आवडत हा ना. मग ती त्यांना आणत असते करून. त्याला 3 महिने कोर्स करा. हा बस तू ते बंदूक पुराण बस झालं. हा हा काढला दाबला ना. तर मस्त स्वच्छंद हवेचा मस्त निसर्गाचं वातावरण घेऊन राहिले तर थांबाय तिकडे पुढे नको जाऊ. तू गेला का दिला का हाकलून त्याला परत. तू बसले होते ना चंदन कस्तुरीला ते बघ. ती किती 10 फूट लांब असेल तरी ती पळून जाते. हा अहो काय कोंबडे साहेब आता कुठं पाठ आरोळी जायची तर आता कुठं वय काय कोंबडे येडे आहेत का काय तुझे. संध्याकाळी बी देतात का काय असं ते भाग सवासांना भाग देतात. हा अगं बाई बेला अगं बेला बघ नाही ना कशी बसली झाडामध्ये. बेला इकडे परी घे किती बेला. अगं काय बेला तू. सगळे एकत्र बाय कुत्रे मांजर कोंबड्या बदक सगळे एकत्र खेळत आहेत. हा अयो शेपटील धरून आणली हिने बेला बघ आता. ही इथं ठेव ग तिला बेला. ए बेलू बघ आता ही पर्शियन कॅट आहे आणि हिच्यात आहे का काय गुण बघा ना पर्शियनचे रानटीवानी कुठं हिंडत आहे का. बेलू तू कमून बसली होती तिथं बाळा. ए बेला तिला करमत नाही. करमत नाही. तिचे 3 का 5 पिल्ल मेले. मेले ऐक म्हणून ती त्या दिवशी बसून करमतच नाही. तिला काही करतच नाही. कस कस कशाने मेले. आपाप मेले ते. बेलो. एक वाचलं होतं का. हा त्या ती शेपटीला काय गुतली तिला आंघोळ घालती की नाही परी तू. काय अगं तिला आंघोळ घालायला गेलं का ती बाथरूम मध्ये पळून जाते. ते असं हा ना बाथरूम मध्ये जाऊन शी सू करते. बाथरूम मध्ये ना बाहेर नाही. तुला एवढं वावर आहे वय ग. इकडं वावरात रोग आला काय बाथरूम मध्ये जायला. ते नाही ते आपल्यासारखं बाथरूम मध्ये जाते. पण ती लय फिरतीन तू कारवानी. ए बेलो बेलो आवडते. आवडतीन तुला बेलो. हा गुजी गुजी घ्यायची का बेला. नाही हा नाही घ्यायची. घ्यायची आपल्याला नको रे बाबा. आपलं गेलं ना स्वीटी सिंबा दोन्ही वाईट किती छान होते आपले. कुठं गायब झाले तेच नाही कळालं. आधी स्वीटीच्या आधी सिंबा गेला आणि मग स्वीटी गेली. त्याच्यामुळे ते आता पाळू नाही वाटत आम्हाला. नकोच वाटत त्यांच्यावर पार जीव हे करायचं आणि ते गायब व्हायचे म्हणलं मग लय दुःख होतं. यार तोंडात केस जाईन. लांबून लाड असतो असं जवळून नाही. दे सोडून तिला खेळून दे बेला. कशाने धरली कोंबडी. आता लय झाडाझाडी केली चला लय वेळच. स्वाती अक्का काय करते स्वाती अक्का. हा तलवारबाजी करते आता. हा बयाला येऊन तुला सगळं तलवारबाजी कराय मग बघ. हा हा बोला 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 एवढं तरी याला बरं बॅनर चालेल. मी पण बंदूकबाजी करतो. हो 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 चालेल. तुझ्या लग्नाचं काय झालं सांग ना. तुला विचारतात ना बऱ्याच मावशी. हा हा मुंबईच्या कोण कोण ताई येतं बघा बरं. मुंबईला पोरगी बघितलेली यांनी लय ध्रुव गाडा बाई.